देशपांडेचं वैशिष्ट्य असतं की मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक कार्यकर्ता करत असताना माझं काम जे काही असेल, मला एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल किंवा एखादा उपक्रम घ्यायचा असेल तर माझा सगळ्यात पहिला फोन जर मला हक्काने कोणाला करायचा असेल तर मी प्रदीप देशपांडेंना करायचं की देशपांडे साहेब आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे, देशपांडे साहेब आपल्याला असं असं करायचं आहे, देशपांडे साहेब असं असं करायचं, येतील ना माणसं, येतील ना लोक, तू काही काळजी करू नको रे, मी येतो बरोबर. आणि माझे प्रत्येक कार्यक्रम प्रदीप देशपांडेंच्या उपस्थितीत झालेले आहे, मी त्या अनुषंगाने सांगू इच्छितो. मला एक गोष्टीचं फार दुःख वाटतं की खरं तर आज ते इथं असते तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्या आयोजनामध्ये मला असं सुनील भाऊंच्या आधी ते इथं उपस्थित असते आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्या शिखरेवाडी आणि आपल्या प्रभागामध्ये जे जिथे जिथे राहायचे, तिथे जायचे, तिथे बसायचे, त्या ठिकाणी त्यांच्या नावाचं एक झाड मी या ठिकाणी लावणार आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण हा उपक्रमाला यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी प्रतिसाद द्याल. मी पुन्हा एकदा स्वर्गीय प्रदीपजी देशपांडे यांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहताना माझ्या उत्तुंगजे फाउंडेशनच्या वतीने, जॉगर्स क्लबच्या वतीने, ज्येष्ठ आदरणीय नागरिक संघाच्या वतीने, या शिखरेवाडीमधले सगळेच मैदान प्रेमींच्या वतीने मी पुन्हा एकदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. थांबतो.